स्क्वेअर कट केलं होतं आणि त्यानंतर चेंडू गॅपमधून ट्रॅव्हल होता. पहिल्याच बॉलवर पहिला चौकार आलाय कपिलच्या बॅटमधून, माफ करा वसीमच्या बॅटमधून. षटकातील पुढील चेंडू, या वेळेचा बॉल उडवलाय, चेंडू जाईल निघून सीमारेषा पार. गुड शॉट, षटकार. पहिली इनिंग कंप्लीट होईल, त्यानंतर टॉस उडवला जाईल. तर दोन्ही संघाचे संघनायक आपण सज्ज राहायचं आहे. वेल कमी खर्च करा. यस, वळूया मॅचच्या दिशेने. कपिल गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू, या वेळेस एक वेगवान चेंडू बीट केला त्या ठिकाणी फलंदाज झाला. यष्टी रक्षक देखील बीट झाला होता, मात्र जोपर्यंत क्षेत्ररक्षण केलं जाईल त्या दरम्यान कोणत्या प्रकारची धाव नाही आहे. भरपूर चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कपिलच्या माध्यमातून कमबॅक केलं गेलंय. पहिल्या 2 बॉलचा विचार केला तर 2 बिग हिट आपण पाहिले आणि त्यानंतर मात्र हे सुरेख कमबॅक कपिलच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची सांगता. षटकातील पुढील चेंडू, या वलयचा प्रतिम लौकिक अविश्वसनीय फटका, चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार. सुरेख कव्हर ड्राईव्ह आपण पाहिला. चेंडू कव्हर मधून डीप कव्हर सीमारेषे बाहेर आपल्याला पाहायला मिळाला. चौकार आलाय. षटकातील पुढील चेंडू, या वेळेस आडव्या बॅटने प्रहार झालाय. क्षेत्ररक्षक काउ कॉर्नर रिझन मध्ये आहेत. एक धाव कंप्लीट होती आहे. एकापेक्षा एक काही एक नाही. षटकातील पुढील चेंडू, गोलंदाज बोलतोय कपिल. गेट साठी प्रयत्न जरूर झाले, मात्र बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क होत नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. षटकाची समाप्ती होते या ठिकाणी. पहिले षटक कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती बिनबाद 15 धावा. एक पॉझिटिव्ह सुरुवात आपल्याला पाहायला मिळते अल्पते टीमच्या माध्यमातून. नक्कीच आयोजकांच्या माध्यमातून एक सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय की जे जे संघ विजयी झाले आहेत त्यांनी कुठेही जाऊ नका, कारण पुढील मॅच कोणत्या 2 संघामध्ये असेल हे आम्ही थोड्याच वेळात जाहीर करणार आहोत. यस, षटक क्रमांक 2 गोलंदाज जीवन आलाय. पॉवर प्लेचं बंधन संपलं आणि त्यानंतर क्षेत्ररक्षक विखुरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. षटकातील पहिलाच बॉल पॉइंटच्या वरून उडवलाय. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट झाली. एकापेक्षा आधी एक काही एक नाही. 15 धावा पहिल्या षटकामध्ये आपण पाहिला. एक चांगली सुरुवात. आता मात्र 10 गडी हातामध्ये आहेत. तर नक्कीच या ठिकाणावरनं प्रहार केला जाईल यात मात्र काही शंका नाहीये.
तर या षटकामध्ये पहिल्याच बॉलवर एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. अरमान समोर आहे. षटकातील पुढील चेंडू या वेळेचा बॉल उडवलाय. जेवढी जास्त उंची तेवढा जास्त अंतर. चेंडू सीमारेषेबाहेर चूम अंतर. षटकार. अतिशय दमदार फटका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अरमानच्या वाटमधून षटकार आलाय. 6 धावफलक पुढे सरकलाय. धावा धावफलकावर झाल्या आहेत. आस्तिक डाके आमचे गुणलेखक मला सांगत आहेत की धावा धावफलकावर 22 झाल्या आहेत. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. जीवन गोलंदाज पुन्हा एकदा बोलतोय. षटकातील पुढील चेंडू या वेळेस टॉप एज चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक माफ करा यष्टीरक्षक झेल खाली. झेलच्या स्वरूपात पहिला गडी बाद. अरमान बॅक टू द पॅव्हिलियन. यस तर अशा प्रकारे पहिला गडी बाद झालाय. पहिला ब्रेक थ्रू मिळून दिला आपल्या संघासाठी जीवन या गोलंदाजाने. अरमान या ठिकाणी बाद झाला. नवीन फलंदाज सपवान मैदानाच्या आतमध्ये जातोय. नक्कीच हा देखील एक चांगला खेळाडू आहे. तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजाला पाठवलाय. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल. मात्र त्या दरम्यान वसीम समोर आहे. षटकातील पुढील चेंडू या वेळेस फुल पॉवरफुल वंडरफुल डिलाइटफुल चेंडू सीमारेषे बाहेर गुल. षटकार. अतिशय दमदार फलंदाजीचं प्रदर्शन. वसीम ज्या प्रकारे फलंदाजी करतोय नक्कीच 12वा खेळाडू जो आपण पाहतोय त्याच्या चेहऱ्यावरती स्मित असते आणि का नसावं. त्यांचा वसीम या ठिकाणी भरपूर चांगली फलंदाजी करतोय. त्याच व्यासपीठावर स्वप्नील दादा भोईर या सामन्याचा आनंद घेत आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. जीवन गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू घेऊन वळतोय. या वेळेस चेंडूला पुढे ठेवलं होतं. स्वतः गोलंदाज आपल्या फॉलो थ्रोमध्ये चेंडू अडवतोय. कोणत्या प्रकारची धाव नाहीये. भरपूर चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार लागला आणि त्यानंतर मात्र कमबॅक म्हणावं लागेल गोलंदाजाच्या माध्यमातून. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय. जीवन हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. या वेळेस वेग आणि भन्नाट वेग आपण पाहतोय या बॉलमध्ये. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. तर अशा प्रकारे षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी कंप्लीट झालंय. 2 षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत 28 धावा झाल्या आहेत. 14च्या सरासरीने आतापर्यंत धावा जमा करतोय या ठिकाणी अल्पते बडगे टीम. भरपूर चांगली फलंदाजी म्हणावी लागेल कारण 3 षटकांचा सामना आहे आणि या 3 षटकांमध्ये नक्कीच चांगली धावसंख्या उभारण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातोय. चिंचवली गावचे सामाजिक कार्यकर्ता ज्येष्ठ नागरिक भगवान जी पाटील यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. MS ट्रॉफी मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. आता मात्र षटक क्रमांक तिसऱ्या षटकातील पहिला बॉल घेऊन गोलंदाज बोलतोय गौरव. या वेळेचा बॉल उडवलाय. चेंडू हवेत आहे. मिस टाइम फटका. मात्र क्षेत्ररक्षक चुकी करतायत. झेल ड्रॉप झालाय त्या ठिकाणी. जीवनदान दिलं गेलंय फलंदाजाला. षटक क्रमांक तिसरा आणि षटकातील पहिल्याच बॉलवर झेल ड्रॉप झालाय. एक धाव नक्कीच त्या ठिकाणी मिळाली. तर समोर आता मात्र वसीम हा फलंदाज आहे. गोलंदाज गौरव बोलतोय.
षटकात दिला पुढील चेंडू या वेळेस चेंडू उडवलाय हवेत आहे क्षेत्ररक्षक जज करत आहेत आता मात्र झेल पकडला जातोय वसीमला मैदान सोडावं लागेल धक्का क्रमांक 2 वसीम या ठिकाणी बाद होतोय. येस आई एकविरा भादाने टीमचे कॅप्टन आपण कुठेही जाऊ नका यानंतर कदाचित तुमचा सामना खेळवला जाईल. गौरव पुन्हा एकदा बोलतोय या वेळेस बीट केलं जात आहे फलंदाजाला अचूक टप्पा अचूक लाईन आणि लेंथ या षटकामध्ये पाहायला मिळते. पहिल्या 2 षटकामध्ये 28 धावा जरूर खर्च झाला त्यानंतर मात्र हे षटक क्रमांक 3 ज्या षटकाच्या माध्यमातून भरपूर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते कारण गौरव या गोलंदाजाने आतापर्यंत फक्त आणि फक्त 1च धाव खर्च केली आहे. अतिशय दमदार षटक फेकतोय गौरव या वेळेचा बॉल उडवलाय मात्र मिस टाइम फटका यष्टीरक्षक झेल खाली दुसऱ्या प्रयत्नात झेल टिपला जातोय अजून एक गडी बाद. चेक मैदानाच्या आतमध्ये गेलाय जो नॉन स्ट्रायकर आहे गौरव. षटकात दिला पुढील बॉल या वेळेस सोफीला बीट केलं जात आहे चेंडू निर्धाव गेलाय अजून एक चांगला बॉल शेवटचं षटक हाताळण्याची जबाबदारी दिली गेली गौरववर आणि आतापर्यंत गौरव भरपूर चांगली गोलंदाजी करतोय. षटकातील पुढील चेंडू या वेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न बॅटची नक्कीच हवा तसा संपर्क झाला नाही धाव घेण्याचा प्रयत्न 2 धावा कंप्लीट होतात त्या ठिकाणी आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 3 या ठिकाणी कंप्लीट होते. 3 षटकाची समाप्ती धावा धावफलकावर झाल्या आहेत 31 31 धावा झाल्या आहेत 32 धावांचं लक्ष्य आहे 32 धावांचं लक्ष या ठिकाणी उभा केलंय. ओम साई सरस्वती खालिंग टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. ओम साई सरस्वती खालिंग टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. वेल जास्त खर्च करू नका अन्यथा पॅनलाइज केलं जाईल या आयोजकांच्या माध्यमातून ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. अजित बाडेकर माझ्या समवेत आहेत. दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होतोय नितीनजी पाडेकर त्यांच्या समवेत विनोदजी पाटील MS चिंचवली आयोजित MS ट्रॉफी या चषकामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. नितीनजी पाडेकर त्यांच्या समवेत विनोदजी पाटील यांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. वेलकम. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय MS चिंचवली आयोजित MS ट्रॉफी भरपूर चांगलं आयोजन आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच अजित पाडेकर असतील रवी सांबरे असतील त्यांची संपूर्ण टीम भरपूर चांगलं आयोजन. या ठिकाणी विश्वासजी पाटील उपस्थित आहेत त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. रमेश पाटील देखील या ठिकाणावर नक्कीच दिसून येत आहेत त्यांना देखील विनंती आहे आपण देखील व्यासपीठावर या.
यस, चिंचवलीचे जे काही ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक या ठिकाणी पोहोचले असतील त्या सर्वांनाच आम्ही विनंती करतोय आयोजकांच्या वतीनं आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. या आपल्या हक्काचं हे व्यासपीठ आहे, आपलीच ही स्पर्धा आहे. कुठल्याही प्रकारचा संकोच मनामध्ये बाळगू नका. सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊया मॅचकडे. टार्गेट आहे 32 धावांचं. वसीमने चांगली बॅटिंग केली अल्फते स्पोर्ट्स पडगा टीमसाठी. 22 धावांचं योगदान दिलं, मात्र इतर फलंदाजांची हवी तशी साथ मिळाली नाही. तरी देखील एक फायटिंग टोटल जरूर अल्फते स्पोर्ट्स पडगा संघानं उभारलेला आहे. आणि आता 32 धावांचं टार्गेट चेज करण्यासाठी सलामीचे फलंदाज एस के सापे टीमच्या माध्यमातून आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळत आहेत. दत्ता सुतार विथ गौरव. दत्ता सुतार एक अतिशय दांडगा अनुभव असलेला खेळाडू आहे आणि दुसरीकडे गौरव जो एक युवा खेळाडू आहे, मात्र भरपूर प्रतिभावंत खेळाडू आहे. आणि गोलंदाजीला सुरुवात करणार आहे शाहिद शेख, पीटीसी मधील सर्वात अनुभवी खेळाडू. पहिला बॉल दत्तासाठी. हा बॉल लॉफ्ट केलाय, सुरेख फटका, फिल्डर पासून दूर चेंडू निघून जातोय. काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर. पहिल्याच बॉलवर खणखणीत चौकार. टिट फॉर टॅट जसाच तसं प्रत्युत्तर आपण पाहतोय, कारण ज्यावेळेस अल्फते पडगेड संघ आपण फलंदाजी करताना पाहिला, वसीमने पहिला चौकार ठोकला होता, तर त्याचं प्रत्युत्तर दत्ताच्या बॅटमधून देखील पहिल्याच बॉलवर आलाय चौकार. आदरणीय विश्वासजी पाटील आणि आदरणीय रमेशजी पाटील या दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. एम एस ट्रॉफीमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेस कट करायचा होता हा बॉल, मात्र चेंडू खूप वेगानं निघून गेलाय सरळ विकेट किपरकडे. डॉट चेंडूची सांगता होते. खूप चांगलं हे द्वंद्व आपल्याला मैदानामध्ये रंगताना दिसतंय. गोलंदाजाकडे भरपूर वर्षांचा अनुभव आहे. जवळपास 25 ते 30 वर्षांचा अनुभव असलेला हा गोलंदाज पीटीसी पडगा टेनिस क्रिकेटमधील सर्वात अनुभवी खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थात शाहिद शेख. अनेक मैदानं ज्या खेळाडूने गाजवलेली आहेत तो खेळाडू या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र दत्ता सुतारकडे देखील चांगला अनुभव आहे, त्यामुळेच चांगली ठसन चेंडू आणि बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. हो, यावेळेस स्लॅश केलाय, जोरदार फटका आणि बॉल निघून जातोय गॅपमधून. स्क्वेरिश थर्डमॅन सीमारेषा पार. नेत्रदीपक चौकार. येस, पुढील सामन्याची नाणेफेक हे षटक संपल्यानंतर आपण करणार आहोत. 3 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत आणि त्यामध्ये 2 चौकार दत्ता सुतारच्या बॅटमधून, एक ऑन साईडला आणि एक ऑफ साईडला आपल्याला पाहायला मिळालाय. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. खोलवर टप्प्याचा बॉल ओव्हर पिच बॅक टू द बॉलर. हा फटका खेळण्यात आला होता, पायाला लागलाय गोलंदाजाच्या आणि चेंडू ट्रॅव्हल होतोय एक्स्ट्रा कव्हरला, जोपर्यंत फील्ड केला जातोय. एक धाव घेण्याची संधी होती दत्ताकडे. या सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली 9 या आकड्यावर. सध्या चालू असलेला सामना अल्फते स्पोर्ट्स पडगा विरुद्ध एस के स्पोर्ट्स सापे. सापे संघ 32 धावांचा या ठिकाणी पाठलाग करत आहे आणि चांगली सुरुवात केली दत्ता सुतारनं. जास्त मोठी धावसंख्या खरं तर उभारता आलेली नाही प्रथम बॅटिंग करत असताना अल्फते स्पोर्ट्सच्या फलंदाजांना, आणि त्यामुळेच खूप टिचून मारा गोलंदाजांना करावा लागणार आहे. हा बॉल यॉर्करचा प्रयत्न होता, परंतु डाव्या एष्टीच्या थोडासा बाहेरून निघून गेलाय. वाईटचा इशारा पंच शानू कुरेशी यांच्या माध्यमातून येतोय. धावसंख्या आता मात्र दुहेरी अंकात प्रवेश करते, 10 धावा धावफलकावर. इथून विजयासाठी अजूनही 22 धावांची आवश्यकता आहे. सायंकाळच्या सत्राकडे आपण वळतोय. अतिशय नयनरम्य वातावरण आहे या ठिकाणी चिंचवलीमध्ये. चिंचवलीच्या स्वर्गीय सुदाम पाडेकर क्रिकेट ग्राउंडमधून हे थेट प्रक्षेपण तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाते GTC लाईव्हच्याद्वारे. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. खोलवर टप्प्याचा बॉल लॉफ्ट करायचा होता, मात्र बॅटची कदाचित आतली कडा लागली असावी. चेंडू विकेट किपरकडे निघून गेलाय, परंतु कुठलंही नुकसान होत नाही आहे सापे संघाला. मात्र एक डॉट चेंडूची सांगता होते आणि डॉट चेंडू हे फार महत्त्वाचे असतात कुठल्याही गोलंदाजासाठी. जेव्हा 3-3 किंवा 4-4 षटकांचे सामने तुम्ही खेळत असता, डॉट चेंडूने जरूर कुठल्याही फलंदाजावर तुम्ही प्रेशर निर्माण करू शकता आणि तोच प्रयत्न येतं पाहायला मिळत आहे शाहिद शेख यांच्या माध्यमातून. सुरुवात तेवढी चांगली करता आली नाही. पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर देखील चौकार आला होता, मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. Full toss and that's been hit hard. This is going and gone out of the park. Huge hit 6.
याच ठिकाणी आपण पाहतोय की हा षटकार आलेला आहे आणि षटक समाप्त झाले. धावसंख्या झाली 16. उर्वरित 2 षटकांमध्ये देखील 16 धावांची आवश्यकता आहे. पुढील सामन्याच्या टॉसकडे आपण वळतोय. जाऊया टॉस बॉक्समध्ये. इट्स ओव्हर टू संदेश वखारे. थँक्यू अजय. व्यासपीठावर नितीनजी पाडेकर व विनोद पाटील आहेत. त्यांना विनंती आहे आपण टॉस बॉक्समध्ये या. आपल्या शुभ हस्ते टॉस उडवला जाईल. नितीनजी पाडेकर त्यांच्या समवेत विनोदजी पाटील हे आमचे मान्यवर या ठिकाणी आमच्याशी जॉईन होत आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस उडवतोय. टॉस या ठिकाणी उडवला जातोय. यस, टॉस या ठिकाणी झालाय. गिरीश दादा पाटील असं म्हणणं होत आणि ते झालंय. टॉस जिंकलाय नांदेडने टीम. विनंती असेल की आपण व्यास टॉस विनिंग कॅप्टनला आपण कोल्ड्रिंक देतोय. थँक्यू व्हेरी मच. मैदानाच्या आतमध्ये सामना चालू आहे. सो फक्त आपण डिसिजन कळवायचा आहे. बॅटिंग. धन्यवाद. ओव्हर टू द कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच संदेश. दरम्यान एक देखणा स्क्वेअर कटचा फटका दत्ता सुतारच्या बॅटमधून. दत्ताची बॅट तळपते. चेंडू बॅकवर्ड पॉईंट सीमारेषेच्या बाहेर निघून गेलाय 4 धावांसाठी. अप्रतिम फलंदाजी. हा तिसरा चौकार दत्ताच्या बॅटमधून आलाय. गौरवने देखील चांगली सुरुवात करून दिली आपल्या संघाला. एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. संघाची धावसंख्या 20 या आकड्यावर जाऊन पोहोचली आणि आता समीकरण फार सोपं होताना दिसतंय या चालू सामन्यामध्ये SK स्पोर्ट्स आपे टीमसाठी. 11 चेंडू शिल्लक. विजयासाठी 12 धावांची गरज आहे. गोलंदाज सफवान यावेळेस शॉट आर्म पुल केलाय. बॉल हवेत आहे. डीपमध्ये फिल्डर तैनात, मात्र कॅरी होत नाहीये बॉल. प्रयत्न फारच छान पाहायला मिळतोय. स्वतःचं शरीर त्या ठिकाणी चेंडूवर टाकण्याचा प्रयत्न केला तौसिफनं आणि निश्चितच चौकार तर सेव्ह केला आहे. मात्र याच दरम्यान 2 धावा घेण्याची संधी फलंदाजांकडे होती. 2 धावांनी धावसंख्या 22 वर जाऊन पोहोचते. अगदी सहज सोपं समीकरण जरूर पाहायला मिळत आहे. मात्र क्रिकेट महान अनिश्चिततेनं भरलेला खेळ आहे आणि कधी काय घडेल याचा नेम नाही. सकाळच्या सत्रामध्ये आई गावदेवी सापे संघाला ज्या पद्धतीनं पराभूत होताना आपण पाहिलंय, निश्चितच त्या सामन्यामध्ये देखील अनिश्चितता क्रिकेट खेळाची आपण अनुभवली होती. शेवटच्या ओव्हरमध्ये 9 धावा त्यांना खरं तर बनवता आल्या नाही. मात्र त्या अगोदर खूप चांगली फटकेबाजी त्यांच्या फलंदाजांनी केली होती. सफवान पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस पुल केला आहे. मिस टाइम स्ट्रोक. यावेळेस झेलची शक्यता नाकारता येत नाहीये आणि यस, अप्रतिम कॅच. फलंदाज बाद. चांगल्या खेळीचा अंत झालाय. दत्ताने निश्चितच चांगलं प्लॅटफॉर्म आपल्या टीमसाठी दिलंय. 22 धावांवर पहिला गडी बाद झालाय. बाद होण्यापूर्वी दत्तानं 15 धावांचं योगदान दिलंय SK स्पोर्ट्स आपे टीमसाठी. टार्गेट 32 धावांचं आहे. म्हणजेच आता 9 चेंडूंमध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. ही जी विकेट अल्फते स्पोर्ट्स पडगा संघाला मिळालेली आहे, ही सामन्याला कलाटणी देणारी विकेट असेल का, असा देखील एक प्रश्न जरूर कित्येक क्रिकेट रसिकांच्या मनात निर्माण झाला असेल. मात्र या प्रश्नाचं उत्तर थोड्याच वेळात आपल्याला मिळणार आहे. नवीन फलंदाज पॉवर हिटर ऋषिकेश पाटील. नॉन स्ट्रायकर्स एंडला आहे. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय गौरव. समोरच्या बाजूने लॉफ्ट केला आहे. लॉंग ऑफला फिल्डर तैनात आहे. आणखी एक चांगला झेल समाप्त केला जातोय. अनदर विकेट गोज डाऊन. रंगत निर्माण होताना दिसते. 10 चेंडूंमध्ये 10 धावांची आवश्यकता होती आणि त्यानंतर 2 चेंडूंवर 2 सलग फलंदाज बाद झालेत. दोन्ही सलामीवीर चांगली सुरुवात करून दिल्यानंतर तंबूच्या आश्रयाला परतलेले आहेत आणि आता 2 नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. समीकरण 8 चेंडू. विजयासाठी 10 धावांची आवश्यकता. नवीन बॅटर इन ॲट नंबर 4 दीपेश. दीपेश देखील एक चांगला फलंदाज आहे. मात्र ऋषिकेश अतिशय घातक फलंदाज मानला जातो आणि अनेक वादळी खेळा त्याने साकारलेले आहेत.
बडगाच्या सुपर ट्रॉफीमध्ये एक सुपर इनिंग्स त्याने कासार वडवली संघाविरुद्ध खेळली होती आणि एकतर्फी तो सामना एक हाती सामना जिंकून दिला होता सापे टीमला. मात्र सुरेख गोलंदाजी येथे पाहायला मिळते. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता चेंडू आणि बॅटमध्ये कुठलाही संपर्क बनवता आला नाही. खूप चांगलं कमबॅक केलंय गोलंदाज सफवाननं. पहिल्या बॉलवर चौकार आला होता, दुसऱ्या चेंडूवर दुहेरी धाव, त्यानंतर 2 गडी बाद केले. हॅट्रिक बॉल होता, मात्र हा बॉल डॉट निघून गेलाय. अप्रतिम गोलंदाजी. निश्चितच त्याच्या देखील हिमतीची दाद द्यावी लागणार आहे. अंडर प्रेशर चांगली गोलंदाजी करतोय आणि आता मात्र सामना पुन्हा एकदा कुठेतरी दोलायमान स्थितीत आपल्याला पाहायला मिळतोय. 7 चेंडू शिल्लक आहेत. SK स्पोर्ट्स सापे टीमला बनवायचे आहेत 10 धावा. ऑन साईडला विखुरलेलं क्षेत्ररक्षण, ज्यामध्ये 4 खेळाडू सीमारेषेवर, एक शॉट फाईन लेग, ऑफ साईडला एक शॉट थर्डमॅन आहे आणि 3 खेळाडू सीमारेषेवर, लॉंग ऑफ डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं फिल्डर आणि एक डीप बॅकवर्ड पॉईंट. यावेळेस खेचला अक्षरशः बॉल, डीप मध्ये फिल्डर तैनात आहे. सुरेख झेल टिपला जातोय. बिग विकेट. मस्त वाजवतो. कमाल की गेंदबाजी. संदेश मेरे साथ एक बार फिर से जुड़ते हुए. संदेश, सफवान की जितनी तारीफ की जाए उतनी कम. सफवान ने 3 विकेटों का सफाया कर दिया है. 2 ओवर की समाप्ति, स्कोर 22 रन 3 विकेटों के नुकसान पर और अंतिम ओवर में अब 10 रनों की आवश्यकता है. या अतिशय सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन आपण पाहतोय, कारण पहिलं षटक ज्या षटकाच्या माध्यमातून 16 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर कमबॅक करणं खूप गरजेचं होतं. जे कमबॅक सफवान या गोलंदाजाच्या माध्यमातून झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. बल्लेबाजों ने कहीं ना कहीं गलतियां की है, ये भी उतनी ही सच बात है, क्योंकि 10 गेंदों में 10 रन चाहिए थे आपको और उसके बाद भी आप बड़े बड़े हिट्स लगाने का प्रयास कर रहे हो और उसमें आपने 3 विकेट गंवा दिए हैं. तो ये बहुत बड़ी गलती है और अब कहीं ना कहीं दबाव सापे टीम पर भी आ गया है. समय के मामले में सहयोग करना है. अल्फतेह के कैप्टन तुरंत फील्ड सजाना है और खेल जारी रखना है, खेल को रोकना नहीं है. 6 गेंदों में 10 रनों की आवश्यकता है. अंतिम ओवर की जिम्मेदारी संभालने के लिए गेंदबाज तैयार होते हुए माज के कंधों पर बड़ी जिम्मेदारी है. 2 नए बल्लेबाज क्रीज पर है और नए बल्लेबाजों के लिए दबाव की स्थिति में पहली गेंद पर बड़ा हिट लगाना उतना आसान तो होता नहीं है. हालांकि असंभव कुछ होता नहीं है क्रिकेट के खेल में, लेकिन ज़रूर दबाव एक बार फिर से लौट आया है सापे टीम के बल्लेबाजों पर. दीपेश के पास स्ट्राइक. नए बैट्समैन आए हैं आकाश शास्त्री. ऑन साइड में ज़्यादा प्रोटेक्शन बाउंड्री पर 4 खिलाड़ी, जिसमें डीप बैकवर्ड स्क्वायर लेग, डीप फॉरवर्ड स्क्वायर लेग, एक डीप मिड विकेट और एक खिलाड़ी वाइडिश लॉन्ग ऑन पर रखा गया है. माज की पहली गेंद हवा में, ऊपरी किनारा लगा है. ओ लड्डू कैच ड्रॉप. विश्वास ही नहीं हो रहा है कि वसीम ने ये गलती की है. संदेश, इससे आसान कैच और क्या हो सकता है. यस, एक साधा सुरोल सोपा झेल मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यष्टीरक्षक वसीमच्या माध्यमातून ड्रॉप झालाय आणि तेही कुशल मोमेंटला. मुझे लगता है कि आपके दादाजी भी विकेट कीपिंग करते तो ये कैच जरूर लपक लेते. इतना आसान कैच था, लेकिन काफ़ी कैजुअल अप्रोच नज़र आया. बहुत सहजता के साथ कैच लेने का प्रयास हुआ, उसी वजह से ये कैच ड्रॉप हुआ है. अब 5 गेंदों में 9 रन चाहिए. अगली गेंद का सामना करेंगे आकाश. आकाश ने गेंद को आकाश में भेज दिया है. लंबा हिट, 6 रन. सहाने धावफलक पुढे सरकले. आता मात्र सामन्याचं समीकरण बदललेलं आपल्याला पाहायला मिळतंय. येणारे 4 चेंडू विजयासाठी 3 धावांची आवश्यकता. बिल्कुल स्लॉट में गेंद थी. ताकतवर खिलाड़ी है, ताकतवर स्ट्रोक खेला और मिड विकेट को क्लियर किया. आकाश शास्त्री ने सिक्सर से अपना खाता खोला. 4 गेंदों में 3 रन चाहिए. स्कोर हुआ है 29. इस बार ज्यादा फुल रखा है, ड्राइव कर दिया है. एक्स्ट्रा कवर रीजन में डीप में खिलाड़ी मौजूद है. दूसरे का प्रयास, यहां पर हेजिटेशन है, मौका बना है और बैट्समैन रन आउट.
ऐसे बल्लेबाज है जिनके पास अच्छी तकनीक है और इस सिचुएशन में कहीं ना कहीं ग्राउंड शॉट खेलने वाला बैट्समैन आपको चाहिए। ग्राउंडेड शॉट्स बहुत अच्छे खेलते हैं लेकिन दबाव कहीं ना कहीं रहेगा ज़रूर ज़रूर। 3 गेंदे हैं, रन 2 ही बनाने हैं, लेकिन सिचुएशन थोड़ी नाजुक है। मैच की स्थिति को देखते हुए कुछ भी हो सकता है। नक्कीच मात्र चांगले प्रयत्न दोन्ही टीमच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, ज्या प्रकारे दोन्ही संघ संघर्ष करत आहेत। 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे, विजयासाठी 2 धावा बनवायच्या आहेत। समीकरण सोपं जरी असला तरी देखील सामना अजूनही संपलेला नाहीये, ज्या प्रकारे पडके टीम मैदानाच्या आतमध्ये कसरत करते। फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन, कहीं ना कहीं गेंदबाज चाह रहे थे, मिड विकेट को अंदर बुलाया था लेकिन थोड़ा पीछे भेज दिया है उस फील्डर को। मिड फील्डर की स्थिति में है, ना बाउंड्री पर है ना सर्कल के अंदर है। ऊंचा उठा दिया है, टाइमिंग लाजवाब, गेंद मैदान के बाहर 6 रन और इसके साथ ही एसके स्पोर्ट्स सापे टीम जीत लिया है। विनिंग शॉट आता हुआ मोहन साळवी के बल्ले से। स्पोर्ट्स सापे एंड हार्ड लक टफ लक अल्फतेह स्पोर्ट्स पड़गा। अल्फतेह की ओर से सफवान की गेंदबाजी लाजवाब रही थी, मात्र 6 रन उन्होंने अपने ओवर में खर्च किए थे और 3